न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कुणाल कामराचा प्रतिकात्मक पुतळा जाळून नोंदवण्यात आला निषेध। कै रामभाऊ गरुड त्रिविक्रम मंगल कार्यालय येथे मोफत हृदयरोग मार्गदर्शन तपासणी शिबिर संपन्न। महाराष्ट्रातील आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिंदखेडा शहरातून तहसील कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा। आणि नकाने येथे इंदोरीकर महाराजांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे कुणाल कामराचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे शहरातील शिवतीर्थ चौकात कुणाल कामराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांच्या कार्यशैलीवर व त्यांच्या राजकीय निर्णयांवर अतिशय अपमानास्पद, खोटे, चुकीचे आणि बदनामीकारक वक्तव्य केले आहे। त्यामुळे कुणाल कामरा विरोधात तातडीने फिर्याद दाखल करून त्याला अटक करण्यात यावी। सदर व्हिडिओ सोशल मीडियावरून तात्काळ हटवण्यात यावा। तसेच त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्यात यावी। कुणाल कामरा याच्या विधानामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याने हेतुपुरस्सर कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला आहे का याची माहिती घेतली जावी। महाराष्ट्राच्या नेत्यांबद्दल द्वेषमूलक व चुकीची माहिती पसरवणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर पावले उचलण्यात यावी आणि या तक्रारीची तातडीने दखल घेऊन कुणाल कामरा विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाले, मनोज कोळेकर, रवींद्र शिंदे, शेखर बडगुजर, मनोज गोडके, अक्षय बदाने, पवन शिंदे, संजय कुसळकर, विजय जोटिंगे, राजेंद्र चौधरी, भटू बोपे, प्रवीण वाडेकर, आकाश बैसाने, किरण पवार, आबा सैंदाने, माधवराव विस्पुते, अजय पाटील, दीपक बडगुजर, नितीन पाटील, योगेश मराठे, यश गिरासे, किरण आगलावे, अमोल सिरसाट, सनी मोरे, भूषण पाटील, राजू लोंढे, शशिकांत बाबड, सुयोग मोरे, प्रशांत पाटील, कल्पेश चव्हाण, तुषार सैंदाने, रोहन सूर्यवंशी, मनोज कोळी, विशाल सोनवणे, संदीप खैरनार, कुणाल मोरे, शुभम पाटील, शुभम जगदाळे, कृष्णा पाटील, धनंजय पाटील, विशाल गवळी आदी उपस्थित होते। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा या विकृत आरामखोराने स्टँडअप कॉमेडीच्या नावाने महाराष्ट्राचे गेल्या 25 वर्षापासून अतिशय प्रामाणिक सेवा करणारे, महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री अनाथांजनाथ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून व्यंगात्मक टीका टिप्पणी करून हा फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा नव्हे, हा शिवसेनेचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केलेला आहे। कॉमेडी करताना किंवा व्यंग करताना राजकीय नेत्यांनी भरभरून प्रतिसाद देणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे। कॉमेडी करणं हा त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग जरी असला तरी अनेक कार्यक्रमांमध्ये आपण बघतोय कॉमेडियन राजकीय नेत्यांवर व्यंग करतात, परंतु ते अतिशय सभ्यपणाने त्याचा स्वीकार करून त्याला प्रतिसाद आणि दाद देत असतात। परंतु या आरामखोराने कॉमेडीच्या नावाने, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने हा महाविकास आघाडीचा कुत्रा कुणाल कामरा याने सुपारी घेतलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची बरोबरी या महाविकास आघाडीच्या नेत्यांना करता येत नाहीये, अनेक मार्ग वापरून त्यांना दाबता येत नाहीये, परंतु मग अशा विकृत मानसिकतेत जाऊन खोटी बदनामी करणं आणि खोटी टीका करून त्यांच्या चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने कुणाल कामराच्या माध्यमातून केलेला आहे। कुणाल कामराला शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर इशारावाचा दम देतो। महाराष्ट्रामध्ये तो जिथे दिसेल तिथे त्या तोंडाला काळं पासून त्याचे कपडे फाडून त्याची नग्न धिंड काढण्याची शिवसेनेची तयारी झालेली आहे। आरेला कार्य, क्रियेला प्रतिक्रिया हा शिवसेनेचा सर्वात मोठा गुणधर्म आहे। त्याच्यामुळे कॉमेडी करायला आमचा काही कोणाला विरोध नाही, परंतु आमच्या नेत्यांवर अशा हा शिखंडीचा खेळ महाविकास आघाडी खेळत असेल तर आरेला कार्य उत्तर देऊ आणि याचा शोध घेऊन याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि याच्या मागचे मास्टरमाइंड कोण आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेपुढे उघडं झालं पाहिजे। यासाठी आम्ही आता त्याचा पुतळा दहन करून
धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहोत आणि गुन्हा दाखल करून त्याच्यावर तिला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याची चौकशी करून त्याच्या मागे कोण मिळते बोलते करविते धनी कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे. यासाठी शिवसेना आक्रमक पद्धतीने आंदोलन करून धुळे शहर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवते. श्री त्रिविक्रम मंदिर संस्थानतर्फे धुळे शहरातील गली नंबर 2 येथील कै रामभाऊ गरुड त्रिविक्रम मंगल कार्यालय येथे मोफत हृदयरोग मार्गदर्शन तपासणी शिबिराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. श्री त्रिविक्रम मंदिर संस्थानतर्फे धुळे शहरातील गल्ली नंबर 2 येथील कै रामभाऊ गरुड त्रिविक्रम मंगल कार्यालय येथे मोफत हृदयरोग मार्गदर्शन तपासणी शिबिराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे बहुतेक आपण सारे आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करीत असतो. त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होतो. आपल्या हृदयाचे कार्य कसे चालते हे प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. त्याकरता सर्वांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व अंजना हार्ट हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक जिजाबराव शिंदे यांनी मार्गदर्शन करून तपासण्या केल्या. शिबिरात रक्तदाब, साखरेची तपासणी, BMI आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. हृदयरोग मार्गदर्शन आणि तपासणी शिबिराचं आयोजन आज करण्यात आलेलं होतं. सकाळी डॉक्टर अरविंद महाजनी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. याचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर दीपक शिंदे अंजना हॉस्पिटलचे जे मालक आहेत ते मार्गदर्शन त्यांनी केलं. साधारण 200च्या आसपास सर्व त्यांची तपासणी करण्यात आली. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फी आम्ही कोणाकडनंही घेतलेली नव्हती. त्यांचा BP, ब्लड शुगर, ज्यांना गरज आहे त्यांना ECG याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली होती. आणि याच्यापेक्षा पुढच्या चाचण्या ज्यांना लागणार आहेत त्यांना डॉक्टर मार्गदर्शन करून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलवणार आहेत. आणि हार्टची नेमकी आपण काळजी कशी घेतली पाहिजे याबद्दल सुबोध असं मार्गदर्शन सकाळी डॉक्टर दीपक शिंदे यांनी केलं. आणि उत्स्फूर्त प्रतिसाद साधारण 200च्या वर लोकांची तपासणी आतापर्यंत या ठिकाणी झालेली आहे. आणि अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम या संस्थेतर्फे हा घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भिल समाज विकास मंच शिंदखेडातर्फे शहरातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील आदिवासी समाजावरील होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिंदखेडा भिल समाज विकास मंच तर्फे तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढीत तहसीलदार अनिल गवांदे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात चिमठाणे पेट्रोल पंपावर आदिवासी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून कठोर शासन करावे. विरदेल येथील पीडित मुलीची हत्या करून 13 महिने उलटून आरोपींना अटक झालेली नाही, त्यांना अटक करावी. महाराष्ट्र शासनाने आदिवासींचा विकास निधी 4,000 कोटी इतरत्र वळवून समाजावर अन्याय केला आहे, तो थांबवावा. शिंदखेडा शहरातील गट नंबर 12, 15 व 2 आणि 362 आदिवासी समाजासाठी नियमाकुल करण्यात यावा. नरडाणा येथील नदीकाठावरील अतिक्रमण काढून परिसराचे सुशोभीकरण करावे. रंजाने येथे आदिवासी समाजाच्या स्मशानात अतिक्रमण केले असून ते काढण्यात यावे. शिंदखेडा शहरातील घनकचरा गोळा करून आदिवासी वस्तीत जाळला तो बंद करावा. सेवा फाउंडेशनचा नगर पंचायतने दिलेला ठेका रद्द करावा. अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चात भिल समाज विकास मंचचे दीपक आयरे, अशोक सोनवणे, राजेश मालचे, सुनील सोनवणे, बापू ठाकरे, अर्जुन सोनवणे, कालू मोरे, नानभाऊ सोनवणे, बळीराम निकम, राजू सोनवणे, अनिता चव्हाण, सरला भिल, नंदिनी भिल, शोभा भिल यासह शेकडो आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते. चिमठाणे धुळे रस्त्याला जे पेट्रोल पंप आहे तिथं जो आदिवासी कर्मचारी युवक कामाला होता त्याला जी मारहाण झालेली होती त्या मारहाणीच्या जे आरोपी आहेत त्यांना अटक करावी त्याच्यासाठी. आणि मागच्या वर्षी म्हणजे आज 13 महिने झाले पूर्ण भाऊ जे विडदेलची घटना होती आदिवासी पोरीची हत्या करून तिला जंगलात फेकून दिलं होतं तो आजपर्यंत आरोपी अटक झालेला नाही. याचा अर्थ असा होतो शिंदखेडा तालुक्यात आदिवासींना मारून टाका, आरोपी सापडणार नाही. आदिवासींवर अन्याय करा, काही होणार नाही. कारण या शिंदखेडा तालुक्यात आका आहे. आका जसा बीडचा आका होता ना तसा या शिंदखेडा तालुक्यात आका आहे. आणि त्या आकेचे सर्व बोखे मातलेले आहेत. गावागावात आदिवासींना दादागिरी, मग तो कोळी असेल, बिल्ला असेल, दलित असेल, छोट्या समाजाचे लोक असतील, या आकाने सांगून टाकलेलं आहे यांना जोडा, मारा, मी पोलीस स्टेशन आणि प्रशासन सांभाळून घेईल. परंतु आम्ही आदिवासी आहोत आणि आम्हाला आपल्याला सर्वांना सपोर्ट करण्यासाठी शिंदखेडा तालुक्याचा कुठला पुढारी आला नाही. विरोधी पक्षाचे सर्व पुढारी घरात घुसून बसले आहेत. परंतु मी शानाभाऊ माझ्या भावाचा मी धन्यवाद करतो, राहुल पाटोळेचाही धन्यवाद करतो आणि समाज बांधवांचा. एवढे लोक तुम्ही आलेत, हिंमत केली या बोक्याच्या विरोधात. या शिंदखेडा तालुक्याच्या आका ज्यांनी दादागिरी मचवलेली आहे
पोलीस प्रशासनावर दबाव, पोलीस प्रशासनाला वेगवेगळ्या तऱ्हेने फोन, तरी पोलीस प्रशासन काम करत आहे तेव्हा दबावपोटी. परंतु तरी आपण पोलीस प्रशासनाला धन्यवाद दिला पाहिजे. त्यांनी अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल केला, आरोपी फरार आहेत, आपली मागणी अटक करा. परंतु पण बिल याला कुर्ताला मत दिला जावा हक्काना बोक्याला का बिलसला मारा, कोळीसला मारा, महाराष्ट्रला मारा, याला कुर्ताला मोकारला दिला त्याला माणसं मोकार सुटी जायचं. आदिवासीवर अन्याय करायला तो अन्याय मिटला पाहिजे. नेता आम्ही 7 दिवसात जर आरोपी अटक झाले नाही, अधीक्षक कार्यालयावर, पोलीस अधीक्षक कार्यालयावर मी स्वतः आत्मदहन करणार आहे 7 दिवसाच्या आत. जर या आरोपींना अटक झाली नाही आणि विजेलचा आरोपी डिक्लेअर झाला नाही तर आम्ही सर्व महिला पुरुष पोलीस अधीक्षक कार्यालय धुळ्यावर येणाऱ्या 6-7 दिवसावर आत्मदहन करणार आहोत. मी काय जास्त बोलणार नाही. धुळे तालुक्यातील नकाने येथे असलेल्या कल्याणी लॉन समोर सोमवार दिनांक 24 मार्च रोजी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे तालुक्यातील नकाने येथे असलेल्या कल्याणी लॉन समोर सोमवार दिनांक 25 मार्च रोजी रात्री 8 वाजता हरिभक्तपरायण गुरुवर्य धर्माचार्य निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संतांची माहिती व्हावी तसेच संतांचे विचार पोहोचावेत या उदात्त हेतूने दादाजी पाटील, नानाजी पाटील, योगेश शिंदे यांच्यासह मित्र परिवारातर्फे सदर कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराज यांचे जोरदार स्वागत करीत त्यांचा सत्कार करीत कीर्तनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी अल्फा अग्रवाल, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, माजी नगरसेविका पुष्पा बोरसे, वंदना भांबरे, उषा पाटील यांच्यासह माजी नगरसेवक नरेश चौधरी, भगवान गवळी, माजी सभापती सकाराम पाटील, माजी सरपंच बाबाजी पाटील, प्रकाश खैरनार, अतुल पाटील, अण्णा सूर्यवंशी, गोरख पाटील आदी उपस्थित होते. आज नकाने उपनगर धुळे येथे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे थोर समाज सुधारक, समाज प्रबोधनकार, हरिभक्तपरायण निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरीकर यांची जाहीर कीर्तन सेवा या प्रभागाचे लोकप्रिय आणि कार्यतत्पर नगरसेवक श्री सौभाग्यवती निशा आणि श्री दादाजी भास्कर पाटील यांच्या परिवाराच्या माध्यमातून ही आजची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि खऱ्या अर्थाने या पूर्ण परिसराला, या प्रभागाला एक समाज प्रबोधनात्मक आणि वारकरी संप्रदायाची शुद्ध सांप्रदायिक आणि सनातन वैदिक परंपरेतील ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होणार असून धर्मप्रचारार्थ आणि समाज उपयोगी समाज प्रबोधना प्रित्यर्थ आजची ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि जास्तीत जास्त भाविकांचा उत्साह या ठिकाणी दिसून येतो आहे. आणि या प्रभागाचे हे जे कार्यतत्पर नगरसेवक श्री दादाजी पाटील, सौ निशा पाटील यांच्या माध्यमातून प्रभागातून गेल्या 5 वर्षापासून अनेकविध चांगल्या पद्धतीची लोकोपयोगी कामे ही मार्गी लागलेली आहेत. आणि त्यामुळे समाज जीवनाच्या, समाज माध्यमांच्या आणि सर्व समाज घटकांच्या मनामध्ये या नगरसेवकांच्या बाबतीत अत्यंत चांगल्या पद्धतीची भावना आणि प्रतिमा दिसून येते. आणि त्या प्रित्यर्थ आपण सामाजिक कार्यात समाजाचं देणं लागतो, म्हणून समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि आपल्या वैदिक सनातन परंपरेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आज ही महाराष्ट्राचे आणि थोर समाज प्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे अत्यंत महान अग्रही असलेले श्री हरिभक्तपरायण निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरीकर यांची ही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि सर्वांना नम्र विनंती आहे, सर्वांनी शांततेने या कीर्तन श्रवणात. पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कुणाल कामराचा प्रतिकात्मक पुतळा जाळून नोंदवण्यात आला निषेध. कै रामभाऊ गरुड त्रिविक्रम मंगल कार्यालय येथे मोफत हृदयरोग मार्गदर्शन तपासणी शिबिर संपन्न. महाराष्ट्रातील आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिंदखेडा शहरातून तहसील कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. आणि नकाने येथे इंदुरीकर महाराजांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.